नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सावनी मॅगझिन्स बघत बसलेली असते. तेवढ्यातच तिचा कोणाचा तरी मेसेज येतो आणि ती मोबाईल बघते. त्याच वेळेला त्यात लिहिलेलं असतं की डॉक्टर प्रदीप कोल्हे फेक आहे आणि त्या डॉक्टरला मिळूनच तू पैसे उकळलेले आहेस आणि तो डॉक्टर हा तुला मिळालेला आहे आणि सागर कोळीच्या घरात झालेली चोरी ही तूच केलेली आहेस, हे सगळं आम्हाला माहीत आहे. त्याच्यामुळे जर ही गोष्ट सागर कोळीला कळायला नको असेल तर तुला एक काम करावं लागेल आणि जर कोणालाही सांगण्याचा शहाणपणा केलास तर लक्षात ठेव तू काय होऊ शकतं ते. असं म्हणून आता सावनीला ते मेसेज येऊ लागतात. सावनी विचार करते की कोण असेल हे, असे धमकीचे मेसेज मला कोणी करायला सुरुवात केली आहे आणि त्या गोष्टीचं तिला टेन्शन येऊ लागतं. ती म्हणते की कोण असेल, या मूर्ख लकीने कोणाला सांगितलंय का? बहुतेक हा कोणाला तरी सांगून बसला असेल की आमचं जे काही घडलंय ते. हे कोणाला सांगितलं असेल त्याने? मुक्ताला तर नसेल ना सांगितलं त्याने? मला तरी वाटतंय की ही मुक्तानेच हे सगळं करते आणि हा गुड फॉर नथिंग लकी त्यानेच सगळं मुक्ताला सांगितलेलं असणार आणि मग मुक्तानेच असे सगळे मेसेज केलेले आहेत. ही मुक्ता कोण समजते कोण स्वतःला? फार डिटेक्टिव्ह समजते का स्वतःला? हे सगळं तिला वाटलं ती खूप शहाणी आहे आणि असे मेसेज करून ती मला ब्लॅकमेल करू शकेल, परंतु नाही. असे मेसेज करून ती मला ब्लॅकमेल करू शकत नाही. त्यांना काय माहिती आहे सावनी काय आहे ती. करू दे, जे काही करायचे ते करू दे, परंतु मी आता त्या लकीला सोडणार नाही. आणि त्या लकीने जर हे सगळं केलं असेल, लकीनेच जर तिला सांगितलं असेल ना, तर मग मला आता लकीशीच भेटावं लागेल. त्यांना वाटतंय की ते सावनीला हे सगळं करून ब्लॅकमेल करू शकतात, परंतु नाही. सावनी या सगळ्यामध्ये अडकणार नाही. उलट सावनी या सगळ्यामध्ये बरोबर बाहेर पडेल. ती आता लकीला भेटायला जाते आणि त्याच्या रूममध्ये जाऊन जोरात जोरात लकी लकी असा आवाज देते. तेव्हा लकी येतो आणि म्हणतो की सावनी काय झालं आहे गं ओरडायला? तेव्हा ती म्हणते की लकी हे सगळं तू केलंस ना, तू सगळी गोष्ट जाऊन सांगितली आहेस ना मुक्ताला. तेव्हा तो म्हणतो की काय बोलतेस तू? तुला वेड लागले का? कशाबद्दल बोलतेस तू? तेव्हा सावनी म्हणते की ते पैसे चोरीला गेलेत आणि नंतर मग तो डॉक्टर फेक आहे किंवा तो पळून गेला त्याचं गिल्ट तुला आहे आणि म्हणूनच त्याचा राग तू माझ्यावर काढतोयस, बरोबर ना? आणि तूच हे सगळं जाऊन मुक्ताला सांगितलं असशील ना? तेव्हा मग तो म्हणतो की अगं बाई, तुला वेड लागले का? तुला किती वेळा सांगायचं? दादूस ना बरोबर बोलतो. तू ना बोलण्याआधी जराही विचार करत नाही आणि असं बोलून मोकळी होते. तेव्हा मग आता ती त्याची कॉलर धरून म्हणते की मला खरं खरं सांग, तुझ्यासारखे ना लकी 56 आले आणि 56 गेले, परंतु सावनीला कोणीही ब्लॅकमेल करू शकलं नाही. ही सावनी सगळ्यांना पुरून उरते. मला खरं खरं सांग, तू केलंस ना? तेव्हा तो म्हणतो की अगं बाई, तुला मी किती वेळा सांगू, जर मी हे मुक्ता वहिनीला सांगितलं तर ती जाऊन दादूसला सांगणार आणि मग दादूसला सगळं सत्य समजणार. मी स्वतःच्याच पायावर दगड कशाला मारून घेऊ? आणि जर दादाला सांगितलं असतं किंवा त्यांना कळलं असतं तर आत्तापर्यंत मला या घरामध्ये राहून दिलं असतं का त्यांनी? माझ्याबरोबर तुझी हकालपट्टी होईल. लक्षात ठेव, मी आत्ता त्यांना सांगितलं नाही, पण जर तू उलटसुलट माझ्यावर आरोप करत बसलीस ना, तर मी आत्ता जाऊन सगळं काही त्यांना सांगेन. माझं तर जे काय व्हायचं ते होईलच, परंतु तुझी पण पूर्ण वाट लागेल, लक्षात ठेव. असं म्हटल्यावर आता ती शांत होते आणि म्हणते की लकी, खरंच तू हे काही केलं नाही? तेव्हा मग तो म्हणतो की अगं हो बाई हो, मी खरंच काही केलेलं नाही आहे. उगीचच माझ्यावर नको तो आरोप नको लावूस तू. तेव्हा मग सावनी म्हणते की जर तू नाही हे केलं तर मग मुक्ताला कसं समजलं आणि हे ब्लॅकमेलवाले मेसेज मग मला कोण करतंय? असा विचार सावनी करते आणि असा विचार करत करत ती तिथून निघून जाते. आणि त्याच वेळेला मग आता इथे लकीला सावनीचा चेहरा बघून खूपच आनंद झालेला असतो. मुक्ता घरात कंदील बनवत असते आणि ते बनवत असताना सावनी बाहेर येते आणि सावनी तिच्याकडे बघत म्हणते की मुक्ता तर अगदी शांतपणे हे सगळं करत आहे. नक्की कोण करत असेल? मुक्ताला असं वाटत असेल की ती हे सगळं करते, ती सगळं करते मला कळत नाही, परंतु मला वाटतंय की मुक्तानेच असे सगळे मेसेज केलेले आहेत मला. ही स्वतःला फार हुशार समजते ना. थांब, आता मला हिला बघावं लागेल. त्याच वेळेला आता मुक्ता पटकन सावनीला समोर बघून आवाज देते आणि म्हणते की सावनी, काय करताय तुम्ही? जरा प्लीज मला कंदील लावण्यासाठी मदत कराल का? तेव्हा मग आता सावनी विचार करते की ही तर माझ्याशी फार शांतपणे बोलते. जर माझ्याबद्दल काही समजलं असतं तर हिने आत्तापर्यंत आकांतांडव केलं असतं, परंतु काहीच बोलत नाही आहे ती. तेव्हा मुक्ताला तिथून बाहेरून कंदील लावताना पाहून सावनी येते आणि म्हणते की या जरा इकडे. तेव्हा मग सावनी, तुमचं लक्ष कुठे आहे? एक काम करा, तिकडचं बाहेरचं पहिलं बटन दाबा, बघूया कंदील कसं दिसतंय ते. म्हणून आता सावनी बटन चालू करते आणि मग मुक्ता तिला म्हणते की वाटलंच होतं, अगोदर मला हा ना कंदील जरा अंधारात वाटत होता, आता छान प्रकाश पडला याचा.
असं म्हणून ती कंदील बघत असते. आणि नंतर सावनी रूममध्ये येते आणि म्हणते की मला तरी वाटतंय की या सगळ्यामध्ये मुक्ताचा काहीच हात नसेल. मग कोण असेल? पुन्हा तिला दुसरा मेसेज येतो. त्यात लिहिलेलं असतं की ए सावनी, आत्तापर्यंत तुझं हे जे काही चोरीचं सत्य आहे ते कोणालाही सांगितलेलं नाही. परंतु मला माहिती आहे की हे पैसे तूच चोरले आहेत आणि तुझ्याकडे सध्या पैशाची काही कमी नाही हे देखील मला माहीत आहे. म्हणूनच आता हे जे सत्य आहे कोणापर्यंत जायला नको असेल. मी दिलेल्या पत्त्यावर तुला 2 लाख रुपये पाठवावे लागतील आणि कोणालाही सांगण्याचा शहाणपणा करायचा नाही. मी जिथे सांगतोय तू ते तुला पैसे पाठवावे लागतील आणि तुझ्याकडे दुसरा पर्याय नाही, तू ते पाठवशीलच. तेव्हा मग आता सावनी म्हणते की अच्छा, म्हणजे त्या ब्लॅकमेलरची माझ्याकडे पैसे मागण्यापर्यंत मजल गेलेली आहे. ठीक आहे, बघूया. ही सावनी सहजासहजी अशी कोणासमोर दुखणार नाही. बघूया हा ब्लॅकमेलर काय करतो ते पुढे. मी काही आता शांत बसणार नाही, इतक्यात मी काही ऐकणार नाही. तेवढ्यात आता दरवाजाची बेल वाजते. म्हणूनच सागर हा येतो आणि दरवाजातून एक इन्व्हलप खाली पडलेलं असतं ते तो घेतो आणि म्हणतो की हे कोणाचं असेल. आणि म्हणूनच तो त्याच्यामधले काही फोटोज काढतो. तर ते फोटोज हे त्या डॉक्टर कोल्हेच्या फेक डॉक्टरचे क्लिनिकचे असतात. मग तो विचार करतो की हे कसले फोटोज आहेत, मे बी चुकून आमच्यापर्यंत आले असतील. म्हणून आता सागर ते फोटो पुन्हा तसेच टेबलवर ठेवून देतो. तितक्यात सावनी बेल वाजली म्हणून बाहेर येते आणि समोर बघते तर ते तिथल्या क्लिनिकचे फोटोज असतात. आणि मग ते पाहिल्यानंतर सावनी घाबरते आणि मुद्दाम किचनमध्ये जाऊन पाणी पिण्याचे नाटक करते आणि म्हणते की बापरे, हे फोटो तर त्याच क्लिनिकचे आहेत. मला वाटतंय की ह्या ब्लॅकमेलरला सगळंच काही माहीत आहे. तेव्हा आता सावनीला पुन्हा मेसेज येतो की हे बघ, आता हे थोडे पुरावे मी सादर केले आहेत सागर कोळीसमोर. जर त्याच्यासमोर सगळं सत्य उघड व्हायला नको असेल ना, तर मग चुपचाप मी सांगितलेल्या पत्त्यावर तुला 2 लाख रुपये घेऊन यावे लागतील. सागरसमोर जर सत्य यायला नको असेल तर तुला हे करावेच लागेल. त्याच वेळेला सावनी आता मात्र नमते आणि ठरवते की पैसे द्यायचे. लकी त्या ठिकाणी झाडाच्या मागे लपलेला असतो आणि तो वहिनीला फोन करून सांगतो की मुक्ता वहिनी, ती सावनी पैसे घेऊन आली आहे, तिच्या हातात पैशाची बॅग आहे. याचा अर्थ तिने पैसेच आणलेत. मग आता सावनी ही कागदाच्या एन्व्हलपमधून ते पैसे आणते आणि म्हणते की हे पैसे. तेव्हा मग आता सावनीला पुन्हा मेसेज येतो आणि त्यात लिहिलेलं असतं, हे जे समोर टेबल आहे ना त्याच्यावर चुपचाप पैसे ठेवून दे आणि कुठेही मागे पुढे बघायचे नाही. ते पैसे ठेव आणि तिथून निघ, चालते हो. असं म्हणून आता तिथे त्याचे पैशाचे पिशवी ती ठेवायला सांगते आणि कोणाला काही कळायचं नसेल तर लवकर निघ असंही लिहिलेलं असतं. म्हणून सावनी पटकन तिथे पैसे ठेवते आणि सावनी पुढे चाललेली असते तोवर मुक्ता ते पैसे घेते आणि पटकन झाडाच्या मागे जाऊन लपते. त्याच वेळेला सावनी आता पटकन मागे बघते आणि मागे बघितल्यानंतर तिच्या लक्षात येतं की तिथले पैसे गायब झालेले आहेत. आता हे पाहिल्यानंतर सावनीला खूप मोठा धक्का बसतो. सावनी विचार करते की हे पैसे अचानक एका मिनिटातच कुठे गेले. आणि म्हणूनच सावनी पुन्हा त्या टेबलपाशी येते आणि त्या टेबलवर आल्यावर पैसे तिथे नसतात. आणि नंतर मग सावनी विचार करते की कोण असेल ते, आणि सगळं सत्य सांगण्याच्या नादामध्ये त्या व्यक्तीने माझ्याकडून पैसे तर घेतलेच. आणि म्हणूनच सावनी म्हणते की आता इथे थांबायला नको, मला बाकीची कॅश बघितली पाहिजे. असं म्हणून ती आता तिथून निघते. आणि मग ती निघून गेल्यावर मुक्ता ही ते पैसे काढते आणि बघते तर म्हणते की हे बघ लकी, हेच आहे ते इनिशियल. मी असेच प्रत्येक नोटावर हे पैशांचे खुणं करून ठेवले होते. एक्झॅक्टली हेच पैसे आहेत. आता कळलं की सावनीनेच हेच पैसे चोरलेले आहेत. मग आता पुढच्या पैशांचं काय करायचं ते आपल्याला बघितलं पाहिजे. तिला पुढचा डाव टाकला पाहिजे. आता आपल्याला एक कळलं पाहिजे की पुढचे पैसे तिने कुठे लपवून ठेवलेत. त्यानंतरच मग सगळ्यांसमोर पर्दाफाश होईल तिचा. बरं लकी, तू एक काम कर, मी आता सावनीच्या मागे मागे जाते, कुठे पैसे ठेवलेत ते पाहण्यासाठी. मी ना तुला मेसेज करेन. त्याच वेळेला तू घरातल्या पटकन सगळ्यांना रेडी ठेव. आणि हो, हा मोबाईल आहे ना, हा मोबाईल ठेव आणि माझ्याकडे दुसरा मोबाईल दे. आणि बघा, या मोबाईलमधून चुकून नंबर वगैरे डायल होईल, लक्ष ठेव. मी जाते तिच्या मागे. पैशांची कुठे काही अफरातफर केली ती बघितली पाहिजे आणि तू देखील घरच्यांशी सगळ्यांशी बोलून रेडी राहा. असं म्हणून आता मुक्ता ही सावनीच्या मागे धावण्यासाठी येत असते. सावनी जिथे जिथे जाते तिथे तिथे ती तिचा पाठलाग करत असते. त्यानंतर आता सावनी ही चालत चालत बिल्डिंगपर्यंत पोचलेली असते आणि बिल्डिंगच्या इथे येऊन ती विचार करत असते की कोण असेल तो ब्लॅकमेलर जो मला मेसेज करत आहे आणि तो मला मेसेज करतोय. आणि याचा अर्थ त्याला चोरीचं माझं सगळं सत्य समजलं असेल की मी घरातून चोरी केली. आणि याचा अर्थ मी बाकीचे पैसे वगैरे कुठे काय ठेवले याचीही त्याला माहिती लागली असेल का. आणि जर याची त्याला माहिती लागली असेल तर तो माझे बाकीचे पैसेही घेऊ शकतो
किंवा मी जिथे ठेवलेत तिथे त्याला माहीत असेल तर, आणि ते माझे बाकीचेही पैसे त्याने चोरले तर. म्हणून आता ती विचार करते की ही कॅश मी इथून काढून घेते, कारण ती इथे ठेवणं हे धोक्याचं आहे. म्हणून आता मुक्ता देखील लपून हे सगळं बघत असते आणि सावनी काय करते याच्याकडे तिचं लक्ष असतं. नंतर सावनी बिल्डिंगमध्ये आसपास कोणी नाही आहे ना असा विचार करून बघते आणि नंतर ती तिथे ठेवलेली माती काढायची थापी आणते आणि मग कुंडीमधून माती काढायला लागते. ज्या कुंडीत पैसे ठेवलेले असतात त्यातून माती काढते आणि ते पैसे आता तिच्या पुन्हा हाताला लागतात. पैशांना पाहिल्यावर सावनीला आनंद होतो, कारण ते पैसे तिथेच आहेत याचं तिला बरं वाटतं. नंतर मग मुक्ताला कळतं की अच्छा, म्हणजे या सावनीने इथे पैसे ठेवले आहेत, तर म्हणजे माझा संशय खरा ठरला, हे सावनीनेच केलं सगळं. मग आता लकीला मुक्ता फोन करते आणि सांगते की लकी, आताच्या आता सगळ्यांना घेऊन बिल्डिंगच्या खाली ये. ती फोन ठेवते आणि नंतर मग आता सावनी म्हणते की चला, माझे पैसे मला व्यवस्थित सापडले. तेवढ्यातच मुक्ता समोरून टाळ्या वाजवत वाजवत येते. आता समोर मुक्ताला पाहिल्यावर सावनी मात्र घाबरते. आता सावनीला मुक्ता म्हणते की वा, आणि ती टाळ्या वाजवत येत असताना सावनी म्हणते की काय झालं. मुक्ता म्हणते की सापडला, चोर सापडला. तेव्हा मग सावनी घाबरते आणि म्हणते की कोण चोर, कोणाबद्दल बोलते तू. तेव्हा मग मुक्ता म्हणते की सावनी, अहो तुम्ही चोर. हे काय, तुमच्या हातात जे पैसे आहेत ते माझेच आहेत. मुक्ता म्हणते की माझेच आहेत ना हे पैसे. तेव्हा सावनी घाबरतच म्हणते की नाही गं मुक्ता, हे पैसे माझे आहेत, आणि तसंही तुझ्याकडे काय पुरावा आहे की हे पैसे तुझे आहेत ते. किंवा मुक्ता म्हणते की काय पुरावा, हे जे पैशांचे बंडल आहेत ना त्याच्यावर मी खून करून ठेवली होती. आता तेवढ्यातच सगळेजण येतात आणि लकी सगळ्यांना घेऊन येतो. आणि नंतर मग आता मुक्ता त्या पैशांची बंडल तिच्या हातातून घेते आणि एक बंडल दाखवते आणि म्हणते की हे बघा सावनी, तुम्ही पुरावा विचारत होतात ना, यावर मी जेव्हा तिजोरीत पैसे ठेवले ना तेव्हा एक इनिशियल खून करून ठेवली होती. जे पैसे कुठे जातील तरी सापडतील, आणि ती ट्रिक मला आज माझ्या कामी आली. आणि हे पैसे यावरूनच सिद्ध होत आहे की तुम्हीच हे पैसे चोरले आहात, तुमच्याकडेच हे सापडले आहेत. आता हे बघितल्यावर सागर चिडतो आणि म्हणतो की बघितलं, मला वाटलंच होतं की या सावनीने चोरी केली असेल, परंतु माझ्याकडे काहीही पुरावा नव्हता. तेव्हा मग आता सावनी घाबरते. सावनी म्हणते की नाही मुक्ता, मी नाही केलं हे सगळं. तेव्हा मग आता इथे मुक्ता म्हणते की सावनी, खरा चोर आता माझ्यासमोर आहे. तुम्ही किती काही प्रयत्न केलात लपवण्याचा, परंतु ते सत्य समोर येतच. कधीही काही झालं तरीही सत्य हे समोर आल्यावाचून राहत नाही. जर ते समोर येत नाही तर ते सत्य नसतंच मुळात. तितक्यात सागर म्हणतो की बघा मुक्ता, मी तुम्हाला सांगितलं होतं की हिनेच चोरी केली असेल. आणि काय गये सावनी, स्वतः चोरी करतेस आणि आळ मात्र मुक्तावर टाकत होतीस का? हे सगळं करताना तुला जराही लाज वाटली नाही का? अगं स्वतः चोरी केलीस आणि मुक्तावर मात्र आरोप करत होतीस. हे करताना जराही मनाकडे लाज वाटली पाहिजे होती तुला, परंतु ते तसं काहीच केलेलं नाहीस तू. खरं तर सावनीने चोरी केली हे मनात वाटत होतं, काही पुरावा नसल्यामुळे मला गप्प बसावं लागत होतं. मुक्ता म्हणते की हे बघ सावनी, आता हे सिद्ध झालं आहे की ही चोरी तूच केलेली आहेस. अगं का केलंस तू हे? काही करताना तुला लाज कशी नाही वाटली? अगं ज्या घरामध्ये राहिलीस त्या घरामध्येच चोरी केलीस तू, आणि चोरी नाही केलीस तू नुसती, तर या घरातल्यांचा, लोकांच्या कष्टाची, मेहनतीची, कमाईची चोरी केलीस तू. त्यांची झोप उडवलीस तू, आणि दोन भावाभावांमध्ये वाद निर्माण केलेस तू. नवरा बायकोंमध्ये वाद निर्माण करण्याचे प्रयत्न केलेच तर या पैशामुळे झाले होते. पण का केलंस तू हे सगळं? काय मिळणार होतं? अगं तुला या घरामध्ये ठेवून घेतलं आणि कुठेतरी असं वाटत होतं की नाही, या घराशी तुझं अगोदरचं नातं आहे, म्हणून या लोकांनी तुला घरामध्ये ठेवून घेतलं. आणि तू आदित्यची आई आहेस म्हणून थोडा तरी तुझ्याबद्दल रिस्पेक्ट वाटत होता आम्हाला. परंतु आता नाही. आता तू जे काही वागतेस ना ते खूप चुकीचं वागतेस सावनी, आणि याची शिक्षा तुला होणारच आहे. काही झालं तरीही या वाचून पर्याय नाही. मला प्रत्येकजण सांगत होते की मुक्ता हिला घरात घेऊ नकोस, परंतु मी विचार केला की आदित्य आणि तुमचा दोघांचा विचार करून मी इथे तुम्हाला ठेवून घेतलं. परंतु तुम्ही काय केलात? तुम्ही ही पैशांची चोरी केली. राहत्या घरात सावनी पैशांची चोरी करण्याचं हे धाडस तुमचं कसं झालं? आणि तुम्हाला काहीच वाटलं नाही का हे सगळं करताना? सागरच्या मेहनतीच्या पैशांचे, कष्टाचे पैसे घेऊन तुम्हाला काहीच वाटलं नाही का? बस, पण आता नाही. आता मी तुला इथे थारा देणार नाही. चोरी करणाऱ्यांना माझ्या या घरामध्ये जागा नाही. आता हे घर माझं आहे
आणि इथे तू थांबायचं नाही. असं म्हटल्यावर आता इथे इंद्राला मुक्ताचा डिसिजन खूप आवडतो. तेव्हा सावनी म्हणते की अगं माझं ऐकून तरी घे ना मुक्ता, मी काय सांगते ते. अगं जेव्हा मी ही चोरी झाली तेव्हा घरात नव्हतेच ना गं, मी हॉस्पिटलमध्ये होते, प्लीज माझं ऐकून घे. तेव्हा इंद्रा मात्र भयंकर चिडते आणि म्हणते की सावने गप्प बस, तुझं थोबार आता बंद कर. तेव्हा मग आता सावनीला लगेच वाईट वाटतं. सावनी सागरला रिक्वेस्ट करते. ती म्हणते की सागर प्लीज तू तरी समजाव ना मुक्ताला, प्लीज मला या घरात राहू द्या, मी कुठे जाणार. तेव्हा सागर म्हणतो की हे सगळं अगोदर विचार करायला हवं होतास तू. अगं अशी वागलीस आणि आमच्या सगळ्यांचा विश्वासघात केलास तू. खरं तर विश्वास ठेवण्याच्या लायकीची नाहीच आहेस कधी तू, परंतु तुझी जागा ना तीच आहे. तू या घरात राहण्याच्या लायकीची नाही. सगळे एकत्र राहणं हे तुला जमतच नाही आहे ना. परंतु आता या सगळ्यामधून मी काहीच करू शकत नाही. आता मला तरी वाटतंय की इथे पोलिसांना बोलवलं पाहिजे, तोच सगळा काही तो न्याय करतील. आणि मग तेवढ्यातच आता इथे इंद्रा म्हणते की सागऱ्या शांत हो तू. मला तर वाटतंय की स्वाते तू ना आता जा आणि एक काम कर, कोयता घेऊन ये आणि मग मी हिची बरोबर हकालपट्टी करते. तेव्हा आता स्वाती म्हणते की अगं मम्मी उगीचच कोयत्याला कशाला त्रास झाला पाहिजे, कोयता कशासाठी. मी तर म्हणते की भाई तू एक काम कर, तू पोलीस स्टेशनला फोन कर, तेव्हा सगळं काही खरं खोटं होईल आणि मग हिची बरोबर जेलमध्ये रवानगी झाल्याशिवाय हिला काही कळणार नाही. त्याच वेळेला इथे आता सावनी खूप घाबरलेली असते. इंद्रा म्हणते की नाही, आता मला हिचा निकाल काय तो लावलाच पाहिजे. ही सावनी आता पुन्हा या घरामध्ये नको आहे मला. ही सावनी नावाची बॅद ही कायमची घरातून गेली पाहिजे. आणि दिवाळीत जशी साफसफाई करतात ना, तशीच साफसफाई करून मुक्ताने घरातला कचरा आता बाहेर काढायचं ठरवलंय, ते करू देत तिला. आणि ही सावनी म्हणजे घरातला आपल्या कचराच आहे आणि तो कचरा हा घराच्या बाहेरच गेला पाहिजे. आणि म्हणूनच तो पुन्हा घरात येता कामा नये, याची सगळ्यांनी आपण खबरदारी घेतली पाहिजे. तेव्हा मग स्वाती म्हणते की हो बरोबर आहे मम्मी तुझं, हा कचराच आहे गं, हा जो घरातून निघून जातोय ना तो जाऊ देत, मग आपण व्यवस्थित घराची सफाई करून टाकू. हे ऐकून आता स्वातीचं बोलणं ऐकून तिला खूप धक्का बसतो. आता सागरला मुक्ती म्हणते की प्लीज सागर ऐकून घे. तो मात्र ऐकत नसतो. तो म्हणतो की सावनी तुला इथून आता गपचूप बऱ्या बोलायला निघावं लागेल, नाहीतर मी आता इथे पोलिसांना घेऊन येईन. असं म्हटल्यावर आता सावनी घाबरते. सागर म्हणतो की निघ इथून आणि नंतर आताच्या आता इथून बाहेर जा. मुक्ता म्हणते की सावनी ज्या कचऱ्याच्या पेटीतून तुम्हाला आणलं ना ती तुमची लायकी आहे. असं म्हणून आता सगळेजण निघून जातात. आणि सावनीच्या लक्षात आलेलं असतं की आता आपण खपलो. आता आपली चोरी सगळ्यांसमोर आली आणि ती एकटी पडलेली असते आणि तशीच रडत हतबल तिथल्या तिथे बाहेरच उभी असते. त्यानंतर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इंद्रा ही रडत असताना म्हणते की हे सगळं काय होऊन बसलं. लकी तू स्वतःच्याच हाताने तुझं हे सगळं करून बसला, आता कोण करणार आहे तुझ्याशी लग्न लकी. असं म्हणून आता सगळेजण रडत असतात. सागर हा लकीला आधार देतो. मग आता ती म्हणते की मुक्ता अगं कोण करणार आपल्या लकीशी लग्न आता. आणि सगळे खूप वाईट आणि दुःखामध्ये असतात. त्याच वेळेला इथे आता सावनीला इंद्रा धरते आणि हाताबाहेर धरून घराबाहेर काढते आणि म्हणते की चल चल निघ इथून, माझ्या या घरामध्ये तू थांबायचे नाही. असं म्हणून सावनीला धक्के मारून मारून इंद्रा दरवाजाच्या बाहेर काढते आणि म्हणते की इथे माझ्या पुन्हा घरात पाऊल ठेवायचं नाही, घरातला कचरा हा बाहेरच जाऊ दे. असं म्हणून ती आता जोरात दरवाजा बंद करून घेते. सावनी आता खूपच जास्त इगो दुखावल्यामुळे रागात असते. सावनी म्हणते की काही झालं तरीही आता या सगळ्यांच्या झोपा मी उडवणारच आहे. मी असं काही करणार आहे ना जेणेकरून हे कोळी कुटुंब पूर्णपणे हादरून गेलं पाहिजे. तर इथे इंद्रा सागरला आणि मुक्ताला म्हणत असते की आपल्या लकीशी कोणी लग्न करणार नाही, परंतु एक आहे जे आपल्या लकीला पदरात घेऊ शकते, आपल्या लकीची आरती तीच हे करू शकते, असं ती म्हणते. तेवढ्यात आता सावनी ही आरतीला फोन लावते आणि आरतीला म्हणते की आरती अगं तुझ्यासाठी एक मोठी ब्रेकिंग न्यूज आहे आणि हे ऐकल्यावर तुला फार मोठा धक्का बसणार आहे. असं म्हटल्यावर आता आरती म्हणते की काय न्यूज आहे. आणि सावनी आता तिला सगळं खरं खरंच सांगणार असते. आता कोळींचा बदला घेणाऱ्या सावनीची आरती साथ देणार का, आणि नंतर आरतीचं आणि सगळं सत्य समजल्यानंतर मुक्ता ही आरतीला सगळं कन्व्हिन्स करून लकीशी लग्न करायला लावणार का, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.